छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. एवढी काय घाई आहे? जाऊया ना. मला पण तर वेळ मिळायला हवा ना. पिकले गेले आहात तुम्ही त्या रमाकांत खोलीला. आधीचा जीव धोक्यात आहे. म्हणजे सॉरी सॉरी आदिनाथ शेठ. माझा धीर सुटायच्या तिथनं चालता हो रमाकांत. आजपर्यंत ह्या रमा शेठचं प्रेम बघितलंयस तू. आता त्याचा राग बघ. याला काय गरज होती रे एकट्याला त्याच्या घरी जायची. मला काही सुचनाच झालं रे. काय करायचं आपण? करायचं काय? ताबडतोब कोकणात जायचं. तिकडे फक्त शुभ्रा आणि तिची आई आहे बाबा. त्या दोघी बिचाऱ्या काय करू शकणार आहेत? चंदू, आधीला काही नाही. आधीला काहीही नाही होणार. तुम्ही धीर धरा. आपण लगेच निघायचं. मी गाडी मॅनेज करतो. तुम्ही 2 घास खाऊन घ्या. मी राधाला सांगतो. नाही, मला इच्छा नाही येत. विष्णू विष्णू विष्णू. हॅलो हॅलो मालक. काय मालक? ते आदिनाथला फोन लाव. काय काय झालं मालक? तू मी सांगतोय तेवढं कर. हो हो लाव फोन लाव. हो. लागला का फोन? त्याचा मोबाईल बंद आहे. पुन्हा पुन्हा प्रयत्न कर. काय झालं काय मालक? मला काही सांगाल की नाही तुम्ही? त्याचा मोबाईलच बंद आहे. काय झालं काय पण?
काही जुन्या नोंदी शास्त्री कुटुंबाच्या पत्रिकेबरोबर पडताळून पाहत होतो आणि काही काही गोष्टी हळूहळू स्पष्ट व्हायला लागल्या आहेत. आदिनाथच्या पत्रिकेत अपमृत्यू योग आहे. काय? शास्त्री कुटुंबावर येणारं संकट कुठल्या रूपात येणार आहे हे जरी कळत नसलं तरी त्या वादळाचा पहिला बळी आदिनाथ ठरू शकतो. काय बोलताय मालक? त्याला सावध करायला हवं. मी एक काम करतो, मी मधू दादाला मुंबईला फोन लावतो. अरे चंदू, जरा गाडी थांब. वसुदाचा फोन आहे. हा बोल वसुदा. हा सापडला आधी. कसा आहे तो? आणि त्याला जरा विचारते कोण कुठल्या माणसाकडे जायची काय गरज होती म्हणावं आणि ताबडतोब त्याला इथे घरी घेऊन या. आधीला द्या फोन. अगं वसुदा, तू जरा शांत हो. आम्हाला तिकडे आधी पोहोचू तर दे. आम्ही अजून ऑन द वेच आहोत आणि तिकडे पोहोचलो की तुला कळवतो ना काय परिस्थिती येते. कसं असेल हो आधी? हे बघ, तू आधी रडणं बंद कर. खूप काळजी वाटते हो. अगं काळजी आम्हाला सुद्धा वाटते ना, पण म्हणून सारखं रडत बसणं कितपत बरोबर आहे मला सांग. हे बघ, तू शांत हो. तुला तिथे आलो की सगळी परिस्थिती सांगतो समजावून मी. हे बघा, मला खरं खरं काय ते सगळं सांगा. कोणाची दृष्ट लागली माझ्या पोराला कोणाच ठाऊक. आणि मी काय म्हणते, त्या लोकांनी तरी एकट्याला आधीला कसं पाठवलं त्या माणसाकडे? तुम्ही जरा विचारा त्यांना. अगं वसुधा, हे बोलत बसण्याची वेळ आहे का ही मला सांग. मी तुला, तू फोन ठेव आता. चल निघू. बाबा पण गावाच्या जवळ आलो. पुढं काय करायचं ते आत्ताच ठरवलेलं बरं. अरे काय करायचं म्हणजे काय? हा जो कोणी माणूस आहे त्याच्या घरी जायचं. नाही बाबा, जी चूक आधीने केली ना ती आपण करायला नको. म्हणजे हा जो कोणी होत आहे ना तो या गावातलं मोठं प्रस्थ असणार आहे. आपण एकटे त्याच्याशी डील नाही करू शकणार. आपल्याला पोलिसांची मदत घ्यावीच लागेल. अरे चंदू, तू एक गोष्ट विसरतोयस. शुभ्राने आपल्याला फोनवर सांगितलंय इथले लोकल पोलीस त्या माणसाविरुद्ध कुठलीही तक्रार नोंदवून घेणं नकार देत आहेत. सगळे विकले गेलेत त्याला. यातूनच काय समजायचं ते समजून घ्या ना बाबा. इथून पुढचं प्रत्येक पाऊल आपल्याला विचारपूर्वक उचलावं लागेल. आता फोन कोणाला करतोस? एक मिनिट बाबा. यशवंतराव साहेब आहेत का? हो चालेल. हे यशवंतराव कोण? एक मोठं प्रस्थ आहे बाबा. म्हणजे एका फोनमुळे सगळी चक्र फिरू शकतात. आता फक्त हेच आपल्याला मदत करू शकतील.
नमस्कार. कोण आपण? नमस्कार, मी मधुसूदन शास्त्री. हा माझा मुलगा चंदू. आदिनाथ माझाच मुलगा आहे. अच्छा, ती सापाची औलाद जन्माला घालणारे तुम्हीच का? ही भाषा वापरायची नाही, हा सांगून ठेवतो. काय करशील? ए चंदू, शांत राहा. हे पहा, मला कळतंय तुम्ही असं का करताय ते. तुमचं आणि शुभ्राचं लग्न होणार होतं आणि नुसतं करायचं नव्हतं, आमचं लग्न ठरलं होतं. साखरपुडा झाला होता रीतसर. शिंदळीच्यानं तुमच्या त्या कार्ट्यानं तिला नादाला लावलं. या गावात मस्करीचा विषय झाला रमाखोत. अहो मला कळतंय, खरंच कळतंय. पण मला एक सांगा फक्त की हे असं वागून काय साध्य होणार आहे? भाषणबाजी करायची नाही माझ्या कानाशी. काही असर होणार नाही तुमच्या भाषणाचा. हा रमाखोत चांगल्याला डोक्यावर बसवतो, पण वाईटाला पायाखाली तुडवतो. काय समजलात? असंच होत आलंय आणि ह्यापुढेही असंच होत राहणार आहे. आम्ही पण बघतो तू आधीला कसा सोडत नाहीस. मच्छर, जिथे उभा आहेस ना तिथल्या तिथे काढून टाकेन मी. माझ्या गावात येऊन तुम्ही माझा काही वाकड करू शकत नाही. इथं निघायचं काय, नाहीतर तुमच्या घरात एकाऐवजी 3-3 फोटो लावावे लागतील. काय समजलात? अंगाला हात नाही लावायचा. चूक झाली आमची, माफ करा. तुमचा चहा पिऊन झाला असेल तर मी काही बोलू का? बोला बोला ना. हे माझं तोंड जरी बिझी असलं ना तरी कान मात्र मोकळा आहे. बोला. माझ्या भावाला आदिनाथला तुमच्याच गावातल्या एका गुंडानं रमाकांत खोतने किडनॅप केलं. परवा रात्रीपासून तो त्याच्याच तावडीत आहे. आपण आत्ताच जर काही हालचाल केली नाही तर तो त्याला जीवे मारेल. बघा, काल माझी वहिनी शुभ्रा तुमच्याकडे तक्रार नोंदवायला आली होती आणि तुम्ही तिची तक्रार नोंदवूनच नाही घेतली. बघत काय बसला नुसतं? तुमच्याकडे बघत बसायला तुम्ही काय मधुबाला आहेत का? छान गोष्ट सांगताय तुम्ही. बोला. हां, पुढं काय होतं? तुम्ही माझी तक्रार नोंदवून त्याच्यावर कारवाई करणार आहात की नाही? आणि नाही म्हटलं तर पश्चाताप करण्याची पाळी येईल तुमच्यावर. धमकी देताय? हो, देतोय. मग द्या की. कानाला छान गुदगुल्या होत आहेत. द्या. चंदू, यांच्याशी बोलण्यात काही अर्थ नाहीये. खरंय बाबा,
यांच्याशी बोलण्यात खरंच काही अर्थ नाही. आता यांच्याशी त्यांनाच बोलू देत ज्यांची भाषा यांना समजते. हॅलो, यशवंतराव साहेब आहेत का? मी चंद्रकांत शास्त्री बोलतोय. काल फोन केला होता. ओके. नमस्कार साहेब, मी चंद्रकांत शास्त्री. साहेब, एक तातडीचं काम होतं तुमच्याकडे. साहेब, माझा भाऊ आदिनाथ त्याच्या सासरी म्हणजे कोकणात आला होता, तेव्हा इथल्या एका गुंडानं त्याला किडनॅप केलंय. हो साहेब, मी आणि माझे वडील पण इकडेच आलोय. इथल्या पोलीस स्टेशनमध्ये बसलोय. पण इथले इन्स्पेक्टर आमची तक्रार नोंदवून घ्यायला तयारच नाहीयेत. इन्स्पेक्टर राठोड, रत्नागिरी जिल्ह्यात साहेब. खूप मोठे उपकार होतील साहेब. थँक्यू साहेब, थँक्यू व्हेरी मच. आम्ही इथेच थांबू ना? ठीक आहे, ठेवतो साहेब फोन. झाली का नाटकं तुमची? चला निघा आता, भरपूर काम आहेत आम्हाला. हॅलो, नमस्कार, सब इन्स्पेक्टर राठोड बोलतोय. यस सर. जी सर, जी सर. हां सर, समोर येते सर. यस यस, डोंट वरी सर. नो 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 सर. जी सर. हां, यस सर. नो प्रॉब्लेम सर. डोंट वरी सर. यस यस, इट्स माय ड्युटी सर. डोंट वरी सर. यस यस, डोंट वरी. आय विल टेक केअर सर. नो प्रॉब्लेम. जय हिंद सर. जय हिंद. तुमचा सरचा पाढा संपला असेल तर निघायचं का आपण? काय साहेब, तुम्ही डायरेक्ट डीसीपींना कशाला सांगितलं? साहेब, गरीब माणूस आहे मी. मी केलं असतं. तुम्ही त्यांचं नाव जरी मला सांगितलं असतं ना तर प्रॉब्लेम नव्हता सर. निघायचं का आपण माझ्या भावाला शोधायला? हो हो, इट्स माय ड्युटी. ए परब, अरे गाडी काढ रे, रेट टाकायला जायचंय. तुम्ही काही घेणार का साहेब? थंड गरम काही? मला फक्त माझा मुलगा हवाय. त्याची काळजी काही तुम्ही करू नका आता. ती माझी जबाबदारी आता. असा धडा शिकवतो आता त्या रमा खोतला की कायमचा लक्षात राहील आता. तुमची हरकत नसेल आणि तुमच्या गाडीमध्ये जर जागा असेल तर आम्हालाही तुमच्याबरोबर यायला आवडेल. हो हो, तुमचीच गाडी साहेब. चला, काय प्रॉब्लेम नाही. चला, गाडीत भरपूर जागा आहे. साहेब, ते तुम्ही आत्ता ज्यांना फोन केला ते यशवंतराव साहेब कोण? सांगतो, चला. हो, चला.
हा